केंद्र सरकारनं नुकत्याच जारी केलेल्या 2000च्या नोटांचा धक्कादायक वास्तव आज झी 24 तास तुमच्या समोर आणत आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी असलेल्या या नोटेचा रंग जातोय। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी हे धक्कादायक वास्तव समोर आणलंय, यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडणार आहे। ही नवीन नोट 2000ची चलनात आणली गेली आहे, मात्र या नोटेचा जो रंग आहे तो रंग पाणी लावल्यास किंवा या नोटेला घाम लागल्यास तो रंग निघून येतोय। आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी हे धक्कादायक वास्तव उजेडात आणलंय। आपण पाहूयात नेमका कसा या नोटेचा रंग जातो। केंद्र सरकारनं मोठा गाजावाजा करून आणलेल्या 2000च्या नोटांचा रंग निघत असल्याच्या तक्रारी लोकांकडून येत आहेत। आपण बघू शकतोय 2000ची नोट लोकांच्या तक्रारी जरी येत असल्या तरी आम्ही स्वतः हा प्रयत्न करून बघायचा ठरवला आहे। आणि आपण बघू शकतोय की जर आपण कोरड्या फडक्याने ही नोट पुसली तर याला रंग तितकासा लागत नाही, थोडासा रंग तरी कोरड्या फडक्याला पण लागतोय। पण हाच जर रंग आपण थोडासा पाण्यात भिजवून घेतला तर आपल्याला अधिक प्रमाणात या ठिकाणी लागताना दिसतोय। आपण बघू शकतोय की पूर्ण कपड्याला हा रंग लागलाय। अनेक लोकांचे कपडे खराब होत असल्याने त्यांचे जे शर्ट आहेत, पॅन्ट आहेत त्या खराब होत असल्यामुळे लोकांच्या या तक्रारी येऊ लागल्या। आणि आपण बघू शकतोय की या नोटांचा रंग हा फॉल्टी आहे। अक्षरशः नोटांचा रंगसुद्धा पूर्णपणे निघताना दिसतोय। नुसता रंग निघतो असं नाही तर नोटसुद्धा पांढरी होताना दिसते। काही लोकांनी या नोटा पूर्णपणे पांढऱ्या होत असल्याची तक्रार केली आहे। त्यामुळे आपण हे पण करून बघूया, ही नोट आपण पाण्यात बुडवून बघू आणि खरोखर ही नोट पांढरी होते का हे बघू। या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला तो रंग दिसत नाही, पण आपण जर पुसला तर मात्र आपल्याला हा रंग दिसतोय। त्यामुळे कदाचित घासून हा रंग निघू शकतो। रंग निघतोय। आपण बघू शकतोय की हीच बाजूला असलेली नवीन नोट आहे, ही बाजूची नोट, त्यानंतर हा निघालेला संपूर्ण रंग आणि त्याचबरोबर ही बाजूची नवीन नोट, तिचा रंग आणि हा रंग हा फिकट होतोय। या ठिकाणचे डिझाईन सुद्धा जात आहेत। आणि नोटांच्या बाबतीमध्ये ज्या देशाचं चलन हे ज्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे या चलनावर अवलंबून असते त्या चलनाची ही अवस्था आहे। एकूणच अर्थ खात्यानं पूर्णपणे तपास करून किंवा या नोटांचा रंग, याची संपूर्ण क्वालिटी, दर्जा हे पूर्ण चेक न करता या ठिकाणी या नोटा लॉन्च केल्यामुळे हा संपूर्ण गोंधळ होतोय। नियोजन नसल्यामुळेच आज लोकांनाही हाल सोसावे लागत आहेत आणि नोटाही त्यांना मिळत नाही। एकूणच या संपूर्ण प्रकारामुळे धक्कादायक असं ह्या नोटांचं वास्तव समोर आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। आणि आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, खरं तर धक्कादायक वास्तव तुम्ही उजेडात आणलंय, मात्र तुमच्या धैर्याचं कौतुक करायला हवं। तुम्ही ती 2000ची नोट चक्क पाण्यात भिजवली होती, मात्र हा जो रंग या नोटेचा जातोय या रंगामुळे किंवा ज्याच्यावरती खरं तर जसं तुम्ही म्हणालात की देशाचं चलन, अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टी निगडीत असतात, अशा वेळेला ही नवीन नोट, नवीन चलन जेव्हा बाजारात येतंय, वापरात येतंय, अशा वेळेला नोटेचा रंग जाणं हे धक्कादायक आहे। खरं आहे, धक्कादायक मोठी गोष्ट आहे की या पद्धतीनं, इतक्या निष्काळजी पद्धतीनं या नोटा लॉन्च करण्यात आल्या। खरं म्हणजे इंडिया सिक्युरिटी प्रेस जर आपण बघितलं तर इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ज्यावेळेस कुठलीही नोट तयार होते तिची संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीतून तिची पूर्ण चौकशी केली जाते, ती वापरून बघितली जाते, तिचे लाईफ किती आहे ते बघितलं जातं। पण ही नोट केवळ 2-2.5 महिन्यात तयार करण्यात आली आहे। जर आपण बघितलं तर ही कागदाची नोट अक्षरशः म्हणजे 2000ची 500ची नोट याच्यापेक्षा मोठी होती, 1000ची नोट मोठी होती, यापेक्षाही छोटी नोट करण्यात आली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे सिक्युरिटी फीचर जे एकाच रंगात ही नोट पूर्णपणे छापण्यात आलेली आहे। जे सिक्युरिटी फीचर्स जास्त मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे ते या ठिकाणी नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि धक्कादायक म्हणजे या नोटेचा रंग निघतोय। या नोटेचा रंग निघतोय हे आपण स्वतः सिद्ध केलंय। आपण बघू शकतोय, शूटिंगमध्ये पण आपल्याला दिसलंय। आणि या 2 नोटा माझ्याकडे आहेत। या 2 नोटांमधली जर एक नोट आपण बघितली तर ही ओरिजिनल नोट आहे आणि ही डुप्लिकेट, ही ओरिजिनल, दोन्ही ओरिजिनल नोट आहेत, पण ही पाण्याने धुतलेली नोट आहे। आपण बघू शकतो की ही किती
या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही नोट पूर्णपणे गडद आहे आणि ही नोट जर आपण बघितली तर ही नोट पूर्णपणे फिकट झाली आहे आणि हा संपूर्ण घासलेला रंग सुद्धा मी दाखवू शकतो की हा घासलेला रंग या ठिकाणी आपल्याला ह्या रुमालावर हा या ठिकाणी दिसतोय. लोकांचा घाम ज्यावेळेस जी लोक घामाने थपथपलेली असतात किंवा जी कष्ट करतात त्यांच्या खिशामधल्या या नोटांचा रंग त्यांच्या शर्टाला लागल्याची उदाहरणं आहेत. ते मी स्वतः बघितलं आहे, पण तरीही विश्वास न करता मी स्वतः हे करून बघितल्यानंतर या निष्कर्षाप्रत आलो आहे की या कागदाचा रंग जातोय, नोटेंचा रंग जातोय. हे धक्कादायक आहे. असा नोटेंचा रंग जर जाऊ लागला तर या चलनाची देशाची अर्थव्यवस्था असलेलं जे काही हे चलन आहे हे चलन संपूर्णपणे डबघाईला येईल आणि नोट खराब पाण्यात आपण पावसामध्ये फिरतो, घामाने आपलं अंग ओलं होतं किंवा मुंबईत बघितलं तर आपल्याला सातत्याने घाम येत असतो. अशा ठिकाणी या नोटांना जर पाणी लागलं, घाम लागला तर या नोटा पूर्णपणे रंग निघणार आणि नोट खराब होणार, नोट चलनात येणार नाही, बँका त्या घेणार नाहीत आणि त्यामुळे मोठा फटका यामुळे बसू शकतो. त्यामुळे एकूणच पुन्हा केंद्र सरकारनं या नोटांच्या बाबतीत चौकशी करण्याची गरज आहे. खरं योगेश, आता तुम्ही जसं दाखवलं की या नोटेचा रंग पाणी लागल्यावरती जातोय, तुमच्या रुमालावरती तो रंग नोटेचा आलेला दिसतोय. फक्त रंगच जातोय की त्याची काही जी सुरक्षा चिन्ह आहेत किंवा ज्यामुळे ही नोट खरी आहे हे ओळखता येतं अशी चिन्ह सुद्धा पाण्यामुळे पुसली जात आहेत का? नाही, सुरक्षा चिन्ह म्हणजे ही वेगवेगळे रंगात जी छापलेली चिन्ह आहेत ही पुसली जात आहेत, त्यामुळे हे धक्कादायक आहेत. आपण बघू शकतो गांधीजींचा ब्राऊन रंग जो आहे हा या ठिकाणच्या बाजूचं जे हे फीचर्स आहेत ज्याच्यामध्ये भारत सरकार असं लिहिलं आहे, रिझर्व्ह बँक असं लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या खुणा आहेत, चित्र आहेत, ही सुद्धा या ठिकाणी मिटलेली आहेत. 2000चा जो रंग लिहिला आहे, रुपये 2000 ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी फिकट झालं आहे आणि रंग जर पूर्णपणे फिकट होत असेल तर तिथले सिक्युरिटी फीचर सुद्धा नक्कीचपणे फीचर्स होणार. यातलं फक्त एक महत्त्वाचं फीचर जे असतं की नोट्यामध्ये एक धागा असतो, तो धागा या ठिकाणी निघत नाही आहे. मात्र हा रंग जाणं म्हणजेच सिक्युरिटी फीचर जाणं असं होतो. आपण या विषयावर तज्ज्ञांशी पण बोललोय, त्यांचंही म्हणणं आहे की हे धक्कादायक आहे. नाशिक सिक्युरिटी प्रेसमधल्या जर लोकांशी आपण यावर चर्चा करायला हवी. खरं म्हणजे हे फार गोपनीय असतं, कोणी बोलत नाही, पण हे असं होता कामा नये. कुठल्याही चलनाची रंग जाता कामा नये, चलनाची नोट फाटता कामा नये. चलनाचा रंग हा वर्षानुवर्षे जसाचा तसा राहणं गरजेचं असतं. आपण बघतोय आता जुन्या नोटा आतापर्यंत आपण बघितल्यात, 1000च्या बघितल्यात, 500च्या बघितल्यात, 10च्या बघितल्यात, पण त्यांचा रंग थोडाफार फिकट होत असेल किंवा नोट खराब होत असेल, लूज होत असेल, पण रंग जात नव्हता. या ठिकाणी अक्षरशः नवीन नोटेचा रंग जातोय. तर ही नोट जर 1 वर्ष वापरली तर हिची काय अवस्था होऊ शकेल? ही नोट पूर्णपणे कोरी होऊ शकेल. एका माणसाकडे मी ही नोट पूर्णपणे पांढरी झालेली बघितलेली आहे. त्यामुळे हे धक्कादायक आहे. लवकरात लवकर या बाबतीत चौकशी होणं गरजेचं आहे. खरं योगेश, असेच संपर्कात राहा, आपण चर्चा करूयात. त्यापूर्वी या विषयातले तज्ज्ञ विवेक खरे आपल्यासोबत आहेत. विवेक खरे, तुम्ही काय सांगाल? या नवीन नोटेचा सध्या उपयोग केला जातोय, हे चलन बाजारात आणलं गेलंय, त्याचा वापर सुरू झालाय, अशा वेळेला याचा रंग जातोय, तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. परंतु रंग जाण्यासाठी म्हणजे ज्या नोटेंचा रंग गेला, ह्या अनेक जणांच्या नोटांचा जर रंग गेला असेल साध्या हाताळण्याने तर ती निश्चित गंभीर बाब आहे. ब्लिचिंग पावडर किंवा हे वापरून अनेक छापील गोष्टींचा लोक रंग घालवतात. तसा प्रयोग काही झालाय का? मी आता दिल्लीत आहे त्यामुळे मला नेमकी माहिती नाही. तुमच्या फोनवरनं जे कळलं तेवढंच. कदाचित रिझर्व्ह बँकेने म्हणजे ह्या नोटा छापायला म्हणजे नाशिक सिक्युरिटी प्रेस, नंतर देवास आणि रिझर्व्ह बँकेचे स्वतःचे 2 प्रेस, अशा 4 प्रेसमध्ये जर या छापल्या गेल्या असतील तर त्यापैकी नेमक्या कुठल्या प्रेसमध्ये ही नोट छापल्या गेलेली आहे आणि त्याच्या शाईची क्वालिटी काय होती. म्हणजे शाईच्या क्वालिटीमध्ये जर घोळ झालेला असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. ऍट देअर एंड म्हणजे ज्या प्रेसमध्ये ही छापल्या गेली त्यांनी शाईची क्वालिटी पूर्ण तपासली होती किंवा नव्हती. परंतु सामान्य माणसाला याच्यातनं भरडल्यात जाऊ नये हे मी निश्चितपणे म्हणेन आणि त्याची ताबडतोब दखल घेऊन संबंधितांनी पावलं उचलली पाहिजेत. ही गंभीर बाब निश्चित आहे. खरे विवेक खरे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत, ज्यांनी स्वतः या नोटेचा रंग कसा जातोय हे आपल्याला दाखवलं. कुठल्याही ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला नव्हता. साधं पाण्यात रुमाल बुडवून त्या नोटेवरती जर रुमाल घासला तर तो रंग जात होता. खरं तर अशा काही तक्रारी त्यांच्याकडे आल्या की घाम या नोटेला लागल्यानंतर त्या नोटेचा रंग शर्टाला लागला, म्हणून त्यांनी हा प्रयोग करून बघितला. जसं तुम्ही म्हणताय की ज्या ठिकाणी ही नोट छापली गेली असेल तिथे त्या शाईची जी क्वालिटी होती, जो दर्जा होता, तो नीट तपासला गेला होता की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अशा वेळेला नेमकं काय करायला हवं? नाही, ती नोट परत द्यावी आणि त्याच्या बदल्यामध्ये आधीच नोटांसाठी भरपूर रांगा आहेत. तर ज्या कुठल्या व्यक्तीला
या प्रसंगाला सामोरं जावं लागत असेल, त्याची मानसिक स्थिती काय असेल हे मी समजू शकतो. परंतु ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन किंवा संबंधित बँकेकडे जाऊन याचा शहानिशा लावायला संबंधित अधिकाऱ्यांना भाग पाडणं अत्यावश्यक आहे. खरंय विवेकजी, आमचे प्रतिनिधी कदाचित हा जो प्रकार झाला आहे, हम्म, नवीन एका तडकाफडकी हे बदलून टाकण्याचा, हम्म, त्याला सॅबोटेज करण्याचे सुद्धा काही लोकांच्या प्रयत्नातला हा एक भाग असू शकेल. खरंय. तेही नाकारता येत नाही. हम्म, कारण आधी आपण बघितलेलं आहे की त्या 1000 रुपयाच्या नोटा जानेवारीमध्ये तुम्हीच केलं होतं. सिक्युरिटी थ्रेडही त्याच्यामध्ये नाही. इतके एकामागोमाग एक गंभीर गुन्हे जर सिक्युरिटी प्रेस किंवा रिझर्व्ह बँकेच्या प्रेसमधून होत असतील तर शाही सुद्धा या प्रयत्नांना हे करण्यासाठी अशा क्वालिटीची वापरली गेली असण्याची शक्यता मी नाकारत नाही. हम्म. खरंय. त्यामुळे याच्यावर ताबडतोब हे हायएस्ट लेवल पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि दे नीड टू बी फोर्स टू टेक इमिजिएट ऍक्शन ऑन दिस. खरंय. विवेकजी, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत. हो. ते तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. योगेश, तुम्ही विचारू शकता. विवेकजी, मी स्वतः याची शहानिशा केली आणि साध्या पाण्यानं, मी ब्लिचिंगच्या पाण्याने हे धुतलेलं नाही. साधं घरात जे पाणी येतं त्या पाण्यानं मी ही नोट पुसून पाहिली आहे. ही घासली जाते आणि खूप घासावी लागलेली नाही. अगदी इझिली आपण जरी हळूच आपण जरी त्याच्यावर नुसतं असं 2-4 वेळेस हे केलं तरी रंग आपल्याला कपड्याला लागतोय. याचाच अर्थ ही दर्जेदार नसलेली नोट आहे. या ठिकाणी दर्जा, रंगांचे क्वालिटी ही चेक केलेली नाही हे स्पष्ट होत आहे. कुठल्याही नोटेची रंग इतक्या इझिली जात नाहीत असं मला नाही, वाटतं. अशक्य आहे. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, एक तर ज्या क्वालिटीची शाई वापरायला पाहिजे ती निश्चितपणे वापरली गेली नाही आहे हे तुमच्या प्रयोगातलं सिद्ध होत आहे. आणि त्यासाठी संबंधित कोणी एक तर पहिले ती पर्टिक्युलर नोट तुम्ही रिझर्व्ह बँकेला आणि पोलिसांनाही विनंती करा त्याच्या नंबर सकट की ही नोट नेमकी 4 पैकी कुठल्या प्रेसमध्ये छापली गेलेली आहे. कारण सरकारचे म्हणजे सिक्युरिटी प्रेस नाशिक आणि देवासचे सरकारी प्रेस आहेत आणि रिझर्व्ह बँकेचे स्वतःचे एक म्हैसूरला आहे आणि एक सलबोनीला आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. जी, धन्यवाद विवेकजी. ही सविस्तर चर्चा आमच्याशी केली आणि विवेकजी, आमचं हे महत्वाचं सगळं- म्हणजे मी नाशिक हा बोला योगेश, बोला योगेश. नाशिक सिक्युरिटी प्रेसमध्ये फक्त 500च्या नोटा छापण्यात आलेल्या आहेत आणि 2000च्या नोटा ह्या रिझर्व्ह बँकेनं छापलेल्या आहेत. फक्त रिझर्व्ह बँकेच्या प्रेसमध्ये या नोटा छापण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी म्हणजे ज्या नाशिक सिक्युरिटी प्रेसच्या लोकांची ज्यावेळेस प्रेस झाली त्यावेळेस आम्ही त्यांना हे विचारलं तर त्यावेळेस त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की 500च्या नोटा फक्त नाशिक सिक्युरिटी प्रेसमध्ये छापल्या जात आहेत आणि 2000च्या नोटा ह्या रिझर्व्ह बँकेच्या प्रेस ज्या आहेत त्या ठिकाणी छापल्या जात आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेनं खरं म्हणजे तातडीनं याबाबत ऍक्शन घेतली पाहिजे. आपल्या नोटा तपासल्या पाहिजेत आणि खरंच असा रंग जातोय का, या नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना. नाही, रिझर्व्ह बँकेलाच आणि आता असं मी संपूर्ण तुम्हाला चेक काल करणं एका गरजेचं आहे, असं मला चॅनलवर योगेशजी, रिझर्व्ह बँकेला ताबडतोब या विषयाने जबाबदार धरून त्यांना अकाउंटेबल सर्व मीडियाच्या लोकांनी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. ही अक्षम्य चूक आहे आणि माझा असा स्पष्ट संशय आहे मला की हे जे काही प्रयोग करायचा ठरव म्हणजे काळं धन आणि फेक मनी याच्यानं सिस्टीम मधनं काढून टाकण्यासाठी जो काही सरकारचा प्रयत्न आहे त्याला खीळ घालण्यासाठी हा प्रयोग झालेला असण्याची शक्यता मी नाकारत नाही. खरे विवेकजी, हा असाही एक प्रयत्न असू शकतो. धन्यवाद आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. त्याचबरोबर योगेश, आपलेही धन्यवाद. सविस्तर चर्चा केली आणि धक्कादायक खुलासा खरं तर या नवीन चलनाबाबतचा आपण आज जनतेसमोर आणला. याची दखल गंभीर स्वरूपात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे झी मीडियानी या संदर्भातला हे धक्कादायक वास्तव समोर आणलेलं आहे. आता याची दखल योग्य ठिकाणी योग्य त्या प्रशासनाने घेणं अपेक्षित आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.